लहानपणापासूनच बघत आलो म्हणजे क्रिकेट हा आमचा आवडताच हे आहे म्हणजे ते सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी हे आमचे आवडते म्हणजे क्रिकेटर असायचे 80s-90sमध्ये. सचिन तर गॉड ऑफ क्रिकेट आहे. आमचे सगळ्यात लाडके क्रिकेटर आहे सचिन, गॉड ऑफ क्रिकेट. आणि विनोद कांबळी जे आहे म्हणजे आता जर तुम्ही रिसेंट बघतील तर ते म्हणजे त्यांना तो रिस्पेक्ट नाही भेटत आहे. आता जर तुम्ही असे मोठे-मोठे सभा, मोठे-मोठे जर असे जे हे ऑर्गनाईज करतात आणि त्याला असं विनोद कांबळीला बोलवतात त्या सभामध्ये, तर त्यांना तो रिस्पेक्ट नाही भेटत जो भेटायला पाहिजे होता. तर आता जस्ट रिसेंट मी एक ॲडव्हर्टाईज बघितली म्हणजे आईस्क्रीमची, दिनशॉ आईस्क्रीमची. त्यामध्ये विनोद कांबळीला बघून खूप बरं वाटलं आणि मला असं वाटतं का म्हणजे त्यांना पुष्कळ ॲडव्हर्टाईज भेटायला पाहिजे. म्हणजे विनोद कांबळेंना एवढे सगळे ॲडव्हर्टाईज भेटायला पाहिजे का त्यांची फायनान्शियल कंडिशन खूप चांगली होईल त्याच्यामध्ये. असं सतत त्यांना ॲड भेटत राहिले म्हणजे सतत असे 12, 15, 20 ॲडव्हर्टाईज जर त्यांना असे भेटले, तर त्यांची फायनान्शियल कंडिशन खूप चांगली होईल आणि ते तो जो स्टेटस आहे, जो त्यांना रिस्पेक्ट आहे, जो भेटायला पाहिजे होता, पण आता जस्ट आम्ही असं बघत आलो आहे, खूप सारे असे सभा वगैरे असतात, ज्याच्यामध्ये त्यांना गेस्ट बोलवतात, पण तिथे तो रिस्पेक्ट नाही भेटत, जो त्यांना भेटायला पाहिजे होता. तर मग आता ती ॲडव्हर्टाईज मी आजच जस्ट बघितली आहे म्हणजे Instagramवर आणि ती ॲडव्हर्टाईज बघून असं खूप मनाला आनंद झाला. म्हणजे आनंद या वस्तूचा का एकेकाळी आम्ही खूप आवडते क्रिकेटर म्हणून आमचे असायचे विनोद कांबळी. तर आज ती ॲडव्हर्टाईज बघून असं वाटायला लागलं का हां, आता हळूहळू त्यांची फायनान्शियल्स जी हे आहे कंडिशन खूप आता चांगली होईल. म्हणजे जेवढे जास्त ॲडव्हर्टाईज त्यांना भेटत राहतील, तर खूप बरं होईल. आणि सचिन तेंडुलकर तर आमचे 80sपासून तर एकदम लाडके क्रिकेटर आहे आणि गॉड ऑफ क्रिकेटरची त्यांना पदवीच आहे. म्हणजे ही जी पदवी आहे गॉड ऑफ क्रिकेट, ही सचिन सरांनाच राहणार. म्हणजे ही आता दुसऱ्या कुठल्या क्रिकेटरला कधीच भेटणार नाही. गॉड ऑफ क्रिकेट हे सचिन तेंडुलकरच राहतील. भारत की कोकिला ही लता दीदीच राहणार आणि सदी के महानायक आमचे अमित जीच राहणार. असे खूप सारे पदवीच आहे. खूप ॲक्टर, सिंगर आणि खूप जणांना भेटली आणि ती पदवी त्यांनाच राहणार. म्हणजे ती दुसऱ्या कोणाला नाही भेटू शकत. जय हिंद, जय भारत.